6 जानेवारी 1664चा हा दिवस होता. मराठा इतिहासात अत्यंत महत्त्वाचा आहे. या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगल साम्राज्याला आर्थिकदृष्ट्या मोठा धक्का देणारा पराक्रम केला होता. सुरतवर धाडसी हल्ला करून भरमसाठ संपत्ती हस्तगत केली. या घटनेने मोगल बादशाह औरंगजेबाला प्रचंड धक्का बसला आणि मराठ्यांच्या ताकदीची जाणीव पुन्हा एकदा झाली. जय शिवराय भावांनो, मी प्रदीप जाधव आणि तुम्ही पाहत आहात हिंदवी स्वराज, जिथे आपण चर्चा करतो आपल्या सत्य सनातन धर्माची आणि आपल्या हिंदुत्व इतिहासाची. तर आज आपण चर्चा करणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर का हल्ला केला. चला तर मग सुरुवात करूया. सुरतेच्या लुटीमागचं कारण काय होतं माहिती आहे? शिवाजी महाराज स्वराज्य स्थापनेसाठी प्राणपणाने झटत होते. या संघर्षात त्यांना आदिलशाही, निजामशाही आणि मोगल साम्राज्याशी सतत झुंज घ्यावी लागत होती. या लढाईसाठी भक्कम सैन्य उभं करणं, किल्ल्याची बांधणी करणं आणि राज्यव्यवस्था चालवण्यासाठी मोठ्या आर्थिक स्रोतांची गरज होती. 1664 साली महाराजांना आर्थिक तुटवडा जाणवत होता. त्यामुळे त्यांनी गुजरातमधील सुरत या संपन्न व्यापारपेठवर लक्ष केंद्रित केलं. सुरत ही पश्चिम भारतातील सर्वात मोठी व्यापारी पेठ होती आणि तेथील व्यापारी इंग्रज, डच, वखार मालक तसेच हाजी सय्यद बेग आणि बहरजी बोहरा यासारखे सावकार कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचे मालक होते. सुरतेवर मराठ्यांचा हल्ला झाला. 6 जानेवारी 1664 शिवाजी महाराजांनी आपले गुप्तहेर बहिर्जी नाईकाला सुरतेच्या परिस्थितीची माहिती काढण्यासाठी पाठवलं होतं. त्यानंतर महाराजांनी नाशिकच्या जंगलातून 4000 सैनिकांसह 6 जानेवारी 1664 रोजी सुरतवर हल्ला चढवला. त्यावेळी सुरतेचा मोगल सुभेदार इनायत खान हा होता. महाराजांच्या आगमनाची खबर लागताच इनायत खान आणि शहरातील श्रीमंत व्यापारी आपली संपत्ती आणि मालमत्ता सोडून किल्ल्यात आश्रयाला गेले. महाराजांनी इनायत खानाला निरोप पाठवून दंड भरून शांततेने प्रकरण निपटवण्याचा प्रयत्न केला. मात्र इनायत खानाने उद्धट उत्तर पाठवलं. व्यापारपेठ लुटून मोगलांना धडा शिकवला. इनायत खानाच्या उद्धट वागणुकीमुळे संतापलेल्या महाराजांनी शहरात प्रवेश केला आणि मराठ्यांनी सुरतेवर संपत्तीवर ताबा मिळवण्यास सुरुवात केली. व्यापाऱ्यांच्या घरी जाऊन सोने, चांदी, हिरे, माणके यासारखी मौल्यवान संपत्ती जप्त करण्यात आली. मराठ्यांनी फक्त मोगलांचे आणि धनाढ्य व्यापाऱ्यांची मालमत्ता जप्त केली. सामान्य जनतेला मात्र त्रास अजिबात दिला नाही. लुटीत तब्बल 1 कोटी रुपयांची संपत्ती मिळाली. यामध्ये मोठ्या प्रमाणावर सोने, चांदी, हिरे, माणके याचा समावेश होता. सुरतेची लूट 6 जानेवारीपासून 10 जानेवारीपर्यंत सुरू होती. या काळात मराठ्यांनी शहरातील प्रमुख भागांवर ताबा मिळवला, लूटमारी केली. इंग्रज आणि डच वखारीवरही मराठ्यांनी हल्ले चढवले. शिवाजी महाराजांनी सुरत लुटून मिळालेली संपत्ती स्वराज्याच्या विकासासाठी वापरली. किल्ल्याची मजबूतीकरण, सैन्याचा पगार आणि स्वराज्य स्थापनेसाठी लागणारे आर्थिक साधनस्रोत यासाठी ही संपत्ती उपयुक्त ठरली. मराठ्यांच्या या धाडसी कृत्यामुळे मोगल साम्राज्याला मोठा धक्का बसला. औरंगजेबाला समजलं की मराठे फक्त लढाईतच नव्हे तर रणनीतीतही किती पुढारलेले आहेत. मोगल साम्राज्यावर पडलेली छाप शिवाजी महाराजांच्या सुरत लुटीने मोगल बादशहा औरंगजेबाला प्रचंड धक्का बसला. या घटनेनंतर औरंगजेबाने मराठ्यांचा सामना करण्यासाठी अधिक प्रयत्न सुरू केले. मात्र मराठ्यांच्या लढाऊ वृत्तीमुळे मोगलांना कायमच आव्हानाचा सामना करावा लागला. रियासतकारांच्या मते शिवाजी महाराजांनी या घटनेतून औरंगजेबाला संदेश दिला होता की करा तो सुरतेचा बचाव. शिवाजी महाराजांनी समुद्र मार्गानेही मोगलांना धक्का दिला. सुरतेच्या लुटीच्या वेळी मराठ्यांच्या आरमारानेही मोठी कामगिरी बजावली. खंबायतच्या आखापर्यंत मराठ्यांची जहाजे पोहोचली होती. मोगल जहाजांवर हल्ला करून यात्रेकरूंना ताब्यात घेण्यात आलं आणि त्यांच्याकडून खंडणी घेण्यात आली. मराठ्यांचं हे आरमार समुद्री मार्गाने मोगल साम्राज्याला सतत त्रास देत होतं. त्यामुळे मोगल साम्राज्याला आर्थिक तोटा होऊ लागला. शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट ही मराठा इतिहासातील एक महत्त्वाची घटना आहे. या घटनेने मोगल साम्राज्याला मराठ्यांची ताकद आणि धाडसी वृत्तीची जाणीव करून दिली होती. सुरतेची संपत्ती स्वराज्य स्थापनेसाठी वापरून महाराजांनी आपलं ध्येय अधिक दृढ केलं होतं. या लुटीने मराठ्यांचं आर्थिक बळ वाढलं आणि पुढील काळात मराठ्यांनी मोगल साम्राज्याला सतत आव्हानं दिली. शिवाजी महाराजांची दूरदृष्टी आणि त्यांची रणनीती यामुळे मराठा साम्राज्य अधिक मजबूत झालं आणि स्वराज्याचा पाया अधिक भक्कम झाला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि शिवाजी महाराजांचा इतिहास आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यासाठी आम्हाला खूप प्रयत्न करावे लागतात. यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहन द्या आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. बाकी जय शिवराय, जय श्रीराम, हर हर महादेव, जय भवानी, जय शंभूराजे.